किती महिन्याचा आहे? हा 18 महिन्याचा. 18 महिने. नमस्कार शेतकरी मित्रांनो, संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे माळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील एका प्रतीक्षा गोट फार्म यांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. त्यांनी शेळी पालन केलेलं आहे. तर ते वेगवेगळ्या 2 जातीच्या त्यांनी शेळी पालन केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीनं नियोजन करतात, परत ते चाऱ्याचं नियोजन कसं करतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीनं ते नियोजन करतात, ह्या सर्व गोष्टींचा आपण आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव दत्तात्रय दादा लोणकर, मुक्काम माळवाडी, पोस्ट कराटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. बरं, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 99 22 46 82 69. बरं, तर मला एक सांगा, आता तुम्ही कोणत्या जातीच्या माझ्याकडे 2 प्रकारच्या जाती आहेत, एक कोटामध्ये आणि एक प्युअर उस्मानाबादी मध्ये. बरं, ह्या दोन्हीत काय फरक आहे? कोटाला दूध चांगलं आहे आणि पिल्लं मोठी होतात, लवकर विक्रीला येतात आणि आपल्याला त्याच्यामुळे चांगले पैसे मिळतात. बरं, आणि हे उस्मानाबादी मध्ये थोडं दूध कमी असल्यामुळे करडं थोडीशी बारकी राहतात, पण त्यांचं बी दूध चांगल्या प्रकारे असल्यावर शेळ्यांना सांभाळल्यानंतर त्यांना सुद्धा दूध चांगलं असतं आणि करडं विक्रीसाठी लवकर येतात. बरं, तर आता पहिल्यांदा तुमचा शेळी पालनाचा व्यवसाय कसा चालू झाला? पहिल्यांदा काय झालं, लॉकडाऊनमुळे माझ्या गाड्या होत्या. गाड्या लॉकडाऊनमुळे मी धंद्यात तोट्यात आल्यामुळं गाड्या धंदा तोट्यात आल्यामुळे मग मी शेळी पालनाला विचार केला, गाय पालन करावं का शेळी पालन करावं. गायीला खर्च आहे, शेळ्यांना खर्च नाही आणि कुठल्या प्रकारचा तोटा होत नाही. गाय मिली तर समजा 70-80 हजाराची गाय मरती, शेळी मिली तर 15-20 हजाराचं नुकसान होतं. असं काही नुकसान होत नाही, त्याच्यामुळं मी शेळी धंदा हा निवडला. बरं, मला एक सांगा, आता बरेच जण म्हणतात की बाबा शेळी पालन करताना त्याच्यात मर पण असते बऱ्यापैकी, म्हणजे असते ना मर असते की त्याला. हा, तर मग त्यासाठी कसं नियोजन करता? शेळी वेली तुम्हाला जर 100% मर जर कॅन्सल करायची असेल ना, शेळी वेली की जिपला ग्राय पॉटर, शेळी वेली आणि कर्णानी शेळीचा चिक पेला की नंतर 2.5 ते 3 ml लगेच ताबडतोब पाजायचं. करडू तुमचं मरणार नाही, बारकं राहणार नाही आणि त्याला चमक, त्याला चलाकी. अशा प्रकारे जिपला ग्राय पॉटर पाजल्यानंतर कुठल्याही प्रकारची मर अजिबात होत नाही. बरं, म्हणजे मर कसलीच होत नाही, मर अजिबात होत नाही. बरं, म्हणजे जे आपण लहान बाळांना पाजतो ते जिपला ग्राय पॉटर, त्याची किंमत मेडिकल मध्ये 50 रुपये असते. बरं, मग हे तुम्हाला कसं कळलं की बाबा जिपला ग्राय पॉटरच पाजा? माझ्या गोट फार्म एक सोलापूरहून माणूस आला, तर त्याला म्हणलं माझी करडं मारते, तर त्यांनी मला इतका बेस्ट उपाय सांगितला. ते बघण्यासाठी आला आणि त्यांनी सांगितलं जिपला ग्राय पॉटर पाजा. त्याच्याकडे बी शेळ्या आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. माझ्या 4 शेळ्या गेल्या होत्या, मी डझनभर एक डझन 12 बाटल्या आणल्या मी. आणि नंतर तिथून पुढे माझी मर अजिबात एक सुद्धा झालं नाही. बरं, आता ते तुम्ही सांगितलं जिपला ग्राय पॉटर पाजलं, बरोबर का? हो. बरं, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय लसीकरण वगैरे करता का? म्हणजे मी लहान करडांना 15 दिवसाचं करडं झाले की जंताचा डोस देतो, महिना झाले किडांचा जंताचा डोस देतो. जोपर्यंत आपल्याला करडू विकायचं तोवर महिना दीड महिन्याच्या अंतराने मी त्याला जंतनाशक देतो. बरं, एक शेळी 14 ते 15 महिन्यात 2 विक्रीसाठी आपल्याला करडं देते, म्हणजे एकूण 4 करडं झाली. आणि कमीत कमी एका शिर्डीचं करडू 6 ते 7 हजारापर्यंत जातं. 2 करडाचे 6 12 आणि 25,000 रुपये एका वर्षात शिर्डी 14 ते 15 महिने देते आपल्याला. म्हणजे एका शिर्डीपासून आपल्याला 25,000 रुपये, जास्त 30,000पर्यंत, पण 25,000 धरा तुम्ही लमसम पकडून. म्हणजे एवढा फायदा होऊ शकतो एका शेळी पाठीमागे 100% वार्षिक. बरं, म्हणजे तरी पण एकच पिल्लू धरलं, एक पिल्लू धरलं तर ते पिल्लू कमीत कमी एक पिल्लू झालं तर त्याला एका शेळीला दूध भरपूर होतं. मग ते पिल्लू 12 ते 13,000 पर्यंत आरामशीर जातं. बरं, 10,000 तर डेफिनेट. म्हणजे एक शेळी एक झालं तर 20,000 रुपये एक शेळी आरामशीर देते. म्हणजे तिचं वार्षिक उत्पन्न 20,000 रुपये एक झालं तर, 2 झालं तर 25,000 ते 30,000 रुपये. म्हणजे 6 महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये देऊ शकते वर्षाला, 17 ते 18 महिन्यात. बरं, म्हणजे 2 झाली पिल्लं. 2 पिल्लं झाली.
पण आता तिचा येण्याचा कालावधी किती बुवा? 12 ते 14 महिन्यांचा. हा बरोबर. एक शिळी 4.5 महिन्यात येते. बरं 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 बरं. बरं, अजून काय सांगू शकता तुम्ही शेळ्यांबद्दल? शेळ्याविषयी, शेळ्या नोकरी करण्यापेक्षा 12, 15, 20 हजार रुपये जाण्यापेक्षा कंपनीत वॉचमॅन कुठं जर कपड्याच्या दुकानात गेला तर त्याच्यापेक्षा शेळी पालन करणं अतिशय फायदेशीर. बरं. कुणी ह्याला मालक नाही, कुणी सोडा म्हणणार नाही की बाबा कडे ह्याचा दाढी करावं लागणार नाही, ह्याला इस्त्रीचे कपडे लागणार नाहीत, ह्याला पेट्रोल लागणार नाही. बरोबर. भाकरी डबा आपला आणि एक कुऱ्हाड आणि पाणी असले की दिवसभर काम मिटलं. ह्याला खर्च 0 खर्च आहे, एकही रुपया खर्च नाही. आणि विशेष म्हणजे आपण ज्वारी, बाजरी, गहू, ऊस केला तरी त्याला मालक दुसरा आहे की बाबा त्याला मालक दुसरा आहे, त्याची किंमत ते ठरवणार. पण आपल्या जित्राबाची, आपल्या शेळीची, आपल्या बोकडाची किंमत आपण ठरवणार. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण दुसऱ्याच्या दारात जायचं, त्याची किंमत विचारायची, त्यांनी सांगायचं, पण ही किंमत आपण स्वतः सांगणार. आणि स्वतः पाहिजे तर पटलं तर घ्या, नाही तर तुम्ही आपलं जावा. बरोबर आहे. बंदिस्त मध्ये परवडतं का अशा फिरून चारणं? फिरुस्त मध्ये परवडतं. फिरुस्त मध्ये ढाळा ढोळपा पाडतो, आपल्या घरी थोडं खायला असतं त्याच चारतो. आणि हे फिरल्यामुळे शेळ्या 52 प्रकारच्या वनस्पती खातात. बरोबर. शेरडांच्या दाढत दूध असतं, दाढ ह्यांची हल्ली की ह्यांना दूध मिळतं. बंदिस्त मध्ये कामापुरतच खाणार, कामापुरतच राहणार, त्यांचा व्यायाम होत नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं खाद्य मिळत नाही चांगल्या प्रकारे. आणि हे फिरून असल्यामुळे शेळ्यांचा व्यायाम होतो, शेळ्या तंदुरुस्त निकृष्ट. शिर्डी किती येतं तिथे? शिर्डी जर तशी सांभाळली तर शिर्डी 14 येतं तिथे. तिच्या पूर्ण जीवन काळात? पूर्ण जीवन काळात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत शिर्डी 14 येतं तिथे. माझ्याकडे 12 ही पिवळी शिर्डी 12 येताची माझी. ही जर 12 वेळेस गाभण आहे आता. ही महिना 2 महिन्यात येईल ती. बर बर बर. म्हणजे शेळी पालन हा तसा बघितला तर एकदम 100% फायद्याचा. 100% करणारा पाहिजे, शेळीचा अभ्यास आला पाहिजे, शेळीविषयी त्याला माहिती पाहिजे. बरोबर. नाहीतर शेळ्या कोंडल्यान गेला गावाला असं चालत नाही. असं चालत नाही, हे चुकीचं आहे. बर, अजून काय सांगू शकता तुम्ही? शेळी आता माझ्या 20 शेळ्यापासून मला वार्षिक कमीत कमी 2.5 पावणे 3 लाखापर्यंतचा मला निव्वळ नफा मिळतो. सगळा मेंटेनन्स खर्च, दवाखाना बिवाखाना जाऊन मला 2.5-3 पर्यंत लाखापर्यंत पैसे मिळतात. म्हणजे वार्षिक? वार्षिक. म्हणजे ह्या 20 शेळ्यामधून तुम्हाला एवढा? 20 शेळ्यामधून. बर बर. आता 20 शेळ्या आहेत का? म्हणजे टोटल 20 शेळ्या आहेत का पिल्ल्या धरून? नुसत्या 20 शेळ्या इथं. घरी माझी 12 करडे आहेत आणि इथं आता चारणारी 10 करडे आहेत. म्हणजे अशी टोटल किती आहे तुमच्याकडे सगळे? टोटल माझ्याकडे 20, 10, 30, 40, 45 पर्यंत माझी लहान मोठी. म्हणजे लहान पिल्लांपासून ते मोठ्या शेळ्यांपर्यंत 45 आहे. 45 आहेत. बरं बरं बरं. थंडीत ह्याचं कसं नियोजन होतं? म्हणजे थंडीत आजार वगैरे जास्त येतात? थंडीत आजार नाही, फक्त सर्दी होती. आणि आपल्या कंपाऊंडला हिरवी नेट असते, हिरवी नेट फक्त खाली सोडायची आणि संपला विषय. म्हणजे हवा नाही लागली पाहिजे. हवा नाही लागली पाहिजे. बाकी या शेळ्याला, गावरान शेळ्याला काही होत नाही. बरं, पावसाळ्यात कसं नियोजन असतं तुमचं? पावसाळ्यात आमचा गोठा आहे, 18x20चा गोठा आहे, त्यामध्ये बसतात. तसा गोठा माझा 25x50चा आहे. आणि त्याला त्याच्यामध्ये शेड आहे 18x20चं. बरं. त्याच्यामध्ये बसतात. बरं, पावसाळ्यात खायचं नियोजन का रानात, स्वतःच्या रानात? पावसाळ्यात जास्त पाऊस पडला तर माझ्याकडे अर्धा एकर सुबाबळ, तुती, शेवगा, शिवरी आणि मी मुरगास भरून ठेवलेला आहे. अशा पद्धतीत जास्त पाऊस आला तर त्या मळ्यातला आणून टाकतो आम्ही. बरं बरं बरं. बरं, ह्या शेरडांचं विक्री व्यवस्थापन कसं करता तुम्ही? विक्री व्यवस्थापन आपल्याला बाजारात जायची गरज नाही. गिराईक आपल्या स्वतःहूनच इथं येतं, पाहिजे ती शेळी निवडतं आणि आपण त्याला किंमत सांगितलं तर कमी जास्त करून त्याला देऊन टाकतो आपण. बरं, कितीला देता एक शिर्डी? एक शिळी कमीत कमी 18-20 हजारापर्यंत, 22 हजारापर्यंत. जशी शिळीची तोलाई असेल, जसं माप असेल त्याप्रमाणे 25 हजारापर्यंत बी काय शेळी जाते. आणि करड? करड 7 हजाराच्या पुढं, 5 हजाराच्या पुढं करड नेहमी जातात. काय बारका असेल तर 5 हजार, मोठा असेल तर 6 हजार, त्याची चांगली क्वालिटी असेल तर 7 हजारापर्यंत जातं.
बरं, ह्या शेळी पालनासाठी तुम्हाला कुठल्या डॉक्टरचा सल्ला मिळतो? आम्हाला वैद्यकीय डॉक्टर लोणी बापकरला मोठा दवाखाना आहे, तिथं डॉक्टर भारती म्हणून आहे, त्यांचा आम्हाला चांगल्या प्रकारे सल्ला भेटतो. रात्री अपरात्री ते फोनवरून सांगतात किंवा लय इमर्जन्सी असेल तर ते रात्री सुद्धा येऊन आमच्या शेळ्यांचे ताप, थंडी, खोकला किंवा डिलिव्हरी काय त्रास असेल तर ते भारती डॉक्टर म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचे कर्जत साईडचे डॉक्टर आहेत, पण चांगल्या प्रकारचे त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा होतो. बरं, औषधांचं माहिती आहे का तुम्हाला, काय नाव वगैरे? औषध शेळ्यांना ह्या लागतच नाहीत. गावरान शेळ्याला कुठलंच औषध लागत नाही, फक्त जनताचं औषध अल्बमार सारखे किंवा अजून दुसऱ्या म्हणजे बदलून द्यायचं, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला. बाकी ह्या शेळ्यांना कुठलाही औषध उपचार काही लागत नाही. म्हणजे आता बाहेर चरतात त्याच्यामुळे औषध लागत नाही. बरं, आतापर्यंत कुठल्या बाजारात गेलता तुम्ही विकायला? बाजारात मी एकाही बाजारात गेलो नाही. माझ्याकडं सोलापूर वरून सुद्धा गिरायक येतात, चांदणी चौक, भोगाव, शिरूर, गोडनदी, आमच्या शेजारी सुपा, काराटी या ठिकाणी लोक येतात. माझ्या शेळ्या क्वालिटीचे असल्यामुळं, चांगल्या प्रतीचे असल्यामुळं लोक शेजार पाजारची घेऊन जातात. बरं, आता ह्यांना तुम्ही बाहेरचं काय खाद्य देता? बाहेरचं ह्यांना काही खाद्य नाही. माझ्या स्वतःच्या शेतीमधली पिकलेली मी पिकवलेली संध्याकाळच्याला खुराक म्हणून मका टाकणे, बस. ह्याच्या पलीकडे दुसराही कुठल्या प्रकारचा दवा, मिक्सचर किंवा कुठल्या औषधं मेडिकलमध्ये काही टाकत नाही. फक्त त्याच्यावर लक्ष जर दिलं ना तर ह्या गावरान शेळ्याला कुठल्या प्रकारचा रोग राई अजिबात काही नाही. पावसाळ्यात थोडीशी सर्दी होती, बस. ह्याच्या पलीकडे ह्यांना काही होत नाही. पावसाळ्यात फिरायला नाही सोडत कुठं, म्हणजे बाहेर? पावसाळ्यात पाऊस उघडला तर थोडं पाय मोकळा करताना रस्त्याला, माळाला, जिथं चिखल नाही त्या ठिकाणी 1 तास 2 तास राऊंड मारून आणायचा. त्यावेळेस त्यांचं पूर्ण भागतं बरोबर. बर, चालेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण शेळी पालनाचा थोडकी माहिती आता ह्या शेतकऱ्याकडून घेतलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. आणि त्याचबरोबर आपल्या संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.